आणि आता बातमी संजय राऊतांची आहे। भाजपच्या मतदारांनी गीतेंना मतदान केलं हा रोष आहे असं संजय राऊत म्हणाले। गोकुळ गीतेंनी मदत मागितली, आम्ही मतदान वळवलं असंही राऊतांनी म्हटलंय। तर नाशिक संदर्भात महायुतीतले तिन्ही नेते चर्चा करतील असं यावर बन म्हणालेत। 17 पैकी एकही जागा जिंकली नाही त्याकडे राऊतांनी लक्ष द्यावं असाही टोला नवनाथ बन यांनी राऊतांना लगावला। पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केलं। हा एक रोष आहे। गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं, आम्ही त्यांना ते दिलं। आमचे जे मतदान होतं ते आम्ही त्यांच्याकडे वळवलं। हे अगदी मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून आम्ही ते मतदान त्यांच्याकडे वळवलं। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल महायुतीचे नेते एकत्र बसून त्याबद्दल चर्चा करतील, परंतु संजय राऊत महाविकास आघाडीचा पूर्ण खेळखंडोबा या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाला। तिकडे बघा, 17 पैकी एकही जागा तुम्हाला जिंकता आली नाही। नाशिकमध्ये निश्चितपणे महायुतीला फटका बसला, परंतु या संदर्भात योग्य तो निर्णय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार बसून करतील। ही बंडखोरी का झाली, बंडखोरांना कुणी समर्थन केलं याची निश्चितपणे चौकशी केली जाईल। एक समिती गठीत केली जाईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल।